नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना पत्नीने आपल्या 3 मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही खळबळजनक घटना भिवंडी शहरातील फेणे गाव इथे घडली असून आज सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय। काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवर हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये घडलेल्या भीषण हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचार सभांमध्ये रमले आहेत अशी तीव्र टीका शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी या सन्मान सोहळ्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। महायुतीतील पक्षांकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्यानं आम्ही तिथं जाण्याचा प्रश्नच नाही असं शरद पवारांची भूमिका असल्याचं समजतंय। शक्तीपीठ महामार्ग बाधित आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सांगलीत गुरुवारी तू मैमेचा प्रकार घडलाय। शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली, मात्र पालकमंत्री पाटील यांनी बसून नाही उभं राहूनच चर्चा होणार अशी भूमिका घेतली। यावेळी त्यांनी शांततेत बोला असा दम देखील आंदोलकांना भरला। गुरुवारी सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडल्यामुळे आंदोलकही आक्रमक झाले। दरम्यान शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय। वन स्टेट वन रजिस्ट्रेशनची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यात 1 मे पासून सुरू झाली आहे। त्यामुळे आता जिल्ह्यात समाविष्ट 14 ही तालुक्यांतील कुठल्याही गावचे मौजामधील दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदवता येतील। मद्याचे व्यसन कामधंदा न करता पुण्यातील आईवडिलांना त्रास देणाऱ्या लहान भावाला थोरल्या भावाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेप व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली। दंड न भरल्यास त्याला 3 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचंही न्यायालयानं आदेशात म्हटलंय। याबाबत आईनेच लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली, मात्र सुनावणी दरम्यान ती फितूर झाली। या केसमध्ये आरोपीच्या पत्नीची साक्ष महत्त्वाची ठरली। तुमसर भंडारा येथे अंगणात खाटेवर झोपलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना आंतरराज्य सीमेवरील कुडवा या गावात घडली आहे। ही घटना 2 ते 3 मेच्या रात्री पहाटे 4 वाजताच्या दरम्यान घडली। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आलाय। या दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत। यानंतर आता संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। अर्थ खाते आपल्याला वाटते तेच खरे असं वागतंय, याला माझा विरोध आहे असं ते स्पष्ट म्हणाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली। सर्व कार्यालये पारदर्शक, ऑनलाईन नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण, झिरो पेंडन्सी आदी कार्यक्रमाचा या मोहिमेत समावेश होता। या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे QCI मार्फत अंतिम मूल्यमापन करण्यात आले। यात अमरावती जिल्हा सपशेल नापास ठरलाय। उल्लू या OTT ॲपवर सुरू असलेल्या शोवर बंदी घालावी या मागणीनं सध्या चांगलाच जोर धरलाय। समाजातील विविध स्तरातून आणि खास करून महिला वर्गाकडून जोरदार टीका झाल्यानंतर या शो विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या शो मधून समाजात अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप बजरंग दल कोकण प्रांतचे पदाधिकारी गौतम कांजी रावरिया यांनी दिलेल्या तक्रारीतून करण्यात आलाय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी राज्यातील वारकरी संप्रदाय अलंकापुरीत दाखल झाले आहेत। वारकऱ्यांसाठी पुढील आठवडाभर पर्वणी आहे। पुणे ग्रामीण पोलीस दलाने पोलीस आणि जनता यांच्यातील दुरावलेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यात 1 गाव 1 पोलीस पाटील 1 पोलीस अंमलदार ही नवीन तंत्रज्ञान सक्षम योजना जिल्ह्यामध्ये सुरू केल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली। मुंबईतील BKC येथे 1 मे पासून वेव्स 2025 परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। इथं सोशल मीडिया, टेक्नॉलॉजी, AI, VFX, मनोरंजन आदी क्षेत्रातील काम कसं चालतं याचंही मार्गदर्शन करण्यात येत आहे। दरम्यान वेव्स मध्ये रामोजी समूहाच्या स्टॉलवर उपस्थित तरुणांनी व्हर्च्युअल स्टुडिओ आणि VFX चे धडे घेतले। यावेळी विद्यार्थ्यांनी VFX चे धडे मिळाल्यानंतर रामोजी समूहाचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केलाय।
पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या चित्तरंजन वाटिका या महापालिकेच्या उद्यानात खेळण्यासाठी आलेल्या एका चिमुरड्यावर कुत्र्यानं हल्ला केला. कुत्र्याने 15 ते 20 फूट फरफटत नेऊन त्याच्या गालाचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र त्याच्या मित्रांनी त्या कुत्र्याला दगड मारल्यानं मोठी दुर्घटना टळली. यावर्षी उत्तरपत्रिका तपासणी आणि अंतिम निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे एआयचा वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग करण्यात आला. छोट्या गटावर करण्यात आलेल्या या प्रयोगाचे निकाल उत्साहवर्धक आहे. यामुळे हे एआय मॉडेल अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत होईल असा विश्वास रणजित सिंग डिसले यांनी व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ लॉरेन्को यांच्यासह एक संयुक्त पत्र परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचा विषय घेतला. अंगोला आणि भारत या दोघांचे मत आहे की दहशतवाद हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. सीमापार दहशतवादाविरोधातील आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती जोआओ लॉरेन्को यांचे आभार मानले. जयपूर येथे घरगुती भांडणाला कंटाळून जयपूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केलाय. हत्येनंतर मृतदेह एका पोत्यात भरून आरोपीने ते पोते खड्ड्यात फेकून दिले आणि तो खड्डा झाकण्यासाठी त्यावर रद्दी फेकली. हत्येच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हे प्रकरण उघड केलं आणि आरोपी पतीला अटक केली. गोव्यातील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये आणखी एक दुःखद घटना घडली आहे. एका 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत आढळलाय. गेल्या 5 महिन्यात संस्थेत आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव कृष्णा कासेरा होते. तो उत्तर प्रदेशातील लखनौचा रहिवासी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केरळमध्ये विंझिजम आंतरराष्ट्रीय डीप वॉटर मल्टीपर्पज सीपोर्टचं उद्घाटन केलं. हा सीपोर्ट अदानी ग्रुपने बनवलाय. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी गौतम अदानी यांचं भरभरून कौतुक केलं. हा सीपोर्ट बनवण्यासाठी 8,900 कोटी रुपये खर्च आलाय. पंतप्रधान मोदींनी हा सीपोर्ट देशाला समर्पित केल्यानंतर गौतम अदानी म्हणाले की हे दूरदृष्टी, ताकद आणि भागीदारीचं यश आहे. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात शुक्रवारी पहाटे विजांचा कडकडाट व जोरदार वादळासह अचानक मुसळधार पाऊस पडला. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. दिल्लीत ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांचे, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. पावसामुळे द्वारका नचपतगडच्या जफरपूर कला येथे पहाटे एका घरावर झाड कोसळल्यानं एक महिला व 3 बालकांचा मृत्यू झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सध्या नाजूक आहे. युद्धाचा धोका वाढलाय. काही देश शांतता आणि चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला देत आहेत, तर काही देश भारत किंवा पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत. चीन, तुर्की, अझरबैजान यांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दर्शवलाय, तर इस्रायल, इटली, फ्रान्स यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. नुकतेच व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यामुळे नवीन पोप कोण होणार याबद्दल संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप यांच्या पोशाखातील फोटो एक्सवर शेअर केलाय. हा फोटो व्हाईट हाऊस कडूनही पुन्हा शेअर केला गेलाय. एआयने तयार केलेल्या या फोटोवरून वादळ निर्माण झालंय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि लष्कराने हाफिज सईदची सुरक्षा वाढवली आहे. हाफिज सईद हा लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महापालिका मे 2025 मध्ये शिक्षक पदांसाठी भरती करते. ही भरती एकूण 52 जागांसाठी असून उर्दू माध्यमांच्या शिक्षकांसाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच आहे, म्हणजे ही भरती मुलाखतीशिवाय होईल. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2025 पासून लवकरात लवकर आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे. बँकेत ऑफिस असिस्टंट पदाच्या 500 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवार 3 मे 2025 पासून www.bankofbaroda.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. करोना काळानंतरच्या वर्षात औषध निर्माण शास्त्र म्हणजेच फार्मसीच्या अभ्यासक्रमाला प्रचंड मागणी वाढल्याने नव्या महाविद्यालयांचे अनेक प्रस्ताव फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने गेल्या काही वर्षात मंजूर केले. मात्र आता या अभ्यासक्रमांसाठीची मागणी पूर्ववत झाल्याने बहुतेक महाविद्यालयांमधील अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता पुढील 5 वर्षे फार्मसीची नवी महाविद्यालय नको असा पवित्रा राज्य सरकारने घेतलाय. ऍपलचे डिव्हाइसेस वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्सना व्हायरसचा धोका आहे. हा व्हायरस ऍपल एअरप्ले फीचरच्या माध्यमातून पसरू शकतो. हे फीचर सर्व ऍपल डिव्हाइसेस आणि थर्ड पार्टी
कंपॅटिबल स्पीकर आणि टीव्हीवर म्युझिक, फोटोसह व्हिडिओ स्ट्रीमिंग करण्याचे काम करते. या फीचरचा वापर हॅकर्स करतायत. रिपोर्ट्सनुसार हॅकर ॲपलच्या फीचरचा गैरफायदा घेऊन एकाच वायफाय नेटवर्कशी कनेक्टेड वायरलेस डिव्हाइसेसवर मालवेअर पसरवत आहेत. UPI पेमेंट्स आता जलद होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आदेशानंतर आता व्यवहार फक्त 15 सेकंदात पूर्ण होईल. पूर्वी याला 30 सेकंद लागत होते. याचा अर्थ असा की आता तुमच्या मोबाईलद्वारे होणारे व्यवहार 50% जलद होतील. ही प्रक्रिया 16 जून पासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये API प्रतिसाद वेळ महत्त्वाची भूमिका बजावेल. चित्रपट निर्माता बोनी कपूर, अभिनेता अनिल आणि संजय कपूरसह रीना कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचं काल संध्याकाळी वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं होतं. आज निर्मल कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान बोनी कपूर यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली. IPL 2025चा 52वा सामना बेंगलोरमधील M चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना होईल. प्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. जरी CSK प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी ते RCBचा खेळ खराब करू शकतात. त्याचवेळी RCB हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असेल. अशा परिस्थितीत या सामन्यात 6 संघ RCBच्या पराभवासाठी प्रार्थना करताना दिसतील. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.